अरे देवा, माझ्या शेताची मोजणी करून घ्यायला 15 दिवस झाले धावतोय, नुसते हेलपाटेच. हे शब्द, ही निराशा आपल्यापैकी कितीतरी जणांना अगदी ओळखीची वाटेल, नाही का? सरकारी ऑफिसमधली ती गर्दी, कागदपत्रांचे ते ढिगारे आणि कधीही न संपणारी वाट पाहणं. पण विचार करा, जर हे सगळं चित्र आता कायमचं बदललंय असं कोणी सांगितलं तर याच बदलाचं नाव आहे ई-मोजणी 2.0. महाराष्ट्र सरकारची ही नवीन प्रणाली, ज्यामुळे आता घरबसल्या जमिनीची मोजणी करणं शक्य झालं आहे. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज आपण हेच समजून घेणार आहोत की ही प्रणाली नेमकी कशी काम करते. चला तर मग सुरू करूया. हो, खरंच सांगतो, चित्र पूर्णपणे बदललं आहे. म्हणजे बघा, जिथे आधी सरकारी कार्यालयांमध्ये चक्रा मारून अक्षरशः जीव मेटाकुटीला यायचा, तिथे आता घरात बसून अगदी आरामात आपलं काम होते. हीच तर आहे नव्या डिजिटल युगाची ताकद. आणि हे शक्य झालंय ते महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाच्या ई-मोजणी 2.0 या एका क्रांतिकारक प्रणालीमुळे. जरा विचार करा, अर्ज करायचा आहे ऑनलाईन, पैसे भरायचे आहेत ऑनलाईन, आणि आपला अर्ज कुठपर्यंत आलाय हे तपासायचं आहे तेही ऑनलाईन. सगळं काही फक्त एका क्लिकवर. बरं, मग ही डिजिटल क्रांती नक्की काम कशी करते? आपल्या हातात अशी कोणती डिजिटल गुरुकिल्ली आहे ज्यामुळे हे सगळं इतकं सोपं झालंय? चला, आता आपण तेच समजून घेऊया. यामधला सगळ्यात मोठा आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया आता 100% ऑनलाईन झाली आहे. याचा सरळ अर्थ काय, तर कागदपत्रांचे ते गठ्ठे घेऊन ऑफिसमध्ये जाण्याच्या त्रासातून आपली कायमची सुटका झाली आहे. हे अगदी ऑनलाईन शॉपिंगसारखं आहे, नाही का? जसं आपल्याला तिथे ट्रॅकिंग नंबर मिळतो, तसंच इथे आपल्याला 2 खूप महत्त्वाचे नंबर मिळतात. पहिला अर्ज भरून झाल्यावर लगेच मिळतो, तो म्हणजे CAN नंबर. ही झाली आपल्या अर्जाची पावती. आणि मग जेव्हा आपला ऑफिस अर्ज तपासून स्वीकारतं, तेव्हा मिळतो MRN नंबर. हे 2 नंबर म्हणजे आपल्या अर्जाचे ट्रॅकरच आहेत. यांच्यामुळे आपण कधीही कुठूनही आपला अर्ज कुठपर्यंत पोहोचलाय हे पाहू शकतो. ठीक आहे, प्रणाली ऑनलाईन आहे हे तर कळलं, पण आता मनात प्रश्न येतो की अर्ज करायचा कसा, वेळ किती लागतो, आणि हो, कागदपत्र कोणती लागतात? चला, आता आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर बघा, आपल्याला जमिनीची हद्द कायम करायची असेल किंवा मग पोट हिस्सा पाडायचा असेल, इतकंच नाही तर बिगर शेती, गुंठेवारी किंवा अगदी कोर्टाच्या आदेशाने होणारी मोजणी असो, या सगळ्या प्रकारच्या मोजणीसाठी अर्ज करण्याची सोय या एकाच पोर्टलवर उपलब्ध आहे. आता राहिला प्रश्न वेळेचा. तर इथे आपल्याला 2 पर्याय मिळतात. एक आहे नियमित मोजणी. यासाठी साधारणपणे 90 दिवस लागतात. पण समजा आपल्याला काम खूपच लवकर करून हवं असेल तर जलदगती म्हणजेच फास्ट ट्रॅकचा पर्याय सुद्धा आहे. यात आपलं काम साधारण 30 दिवसांतच पूर्ण होतं. बरं, अर्ज करायच्या आधी काही गोष्टी तयार ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपला अगदी ताजा 7-12 आणि 8A उतारा, आपलं ओळखपत्र म्हणजे आधार किंवा पॅन कार्ड, आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या जमिनीतील इतर सहधारकांची आणि आपल्या शेजारच्या 3 जमीन मालकांची नावं आणि संपर्क क्रमांक. हे कशासाठी? तर मोजणीच्या वेळी त्या सर्वांना वेळेवर सूचना देता यावी यासाठी. आता हे तर झालं कॉमन कागदपत्रांबद्दल. पण काही खास प्रकारच्या मोजणीसाठी काही अतिरिक्त कागदपत्र लागतात. उदाहरणार्थ, पोट हिस्सा मोजणी करायची असेल तर मंजूर लेआउट लागतो. बिगर शेती म्हणजेच NA करायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांचा परवानगी आदेश लागतो. गुंठेवारीसाठी नियमितीकरणाचा आदेश आणि कोर्ट कमिशन असेल तर न्यायालयाचं नेमणूक पत्र जोडणं गरजेचं आहे. या सगळ्या प्रक्रियेचा सगळ्यात मोठा फायदा कोणता असेल, तर तो म्हणजे आपल्या वेळेची आणि पैशांची होणारी बचत. तर मग चला, आता जरा पैशांबद्दल बोलूया. शुल्क किती असतं? भरलेले पैसे परत मिळू शकतात का? आणि यात आपला नेमका आर्थिक फायदा काय आहे? आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. ऑनलाईन पैसे भरताना अशी कोणती एक चूक आहे जी आपल्याला टाळायचीच आहे? उत्तर आहे योग्य चलन हेड निवडणं. कारण जर आपण चुकीचा हेड निवडला तर आपले पैसे शासनाच्या भलत्याच खात्यात जमा होतात आणि आपली मोजणीची प्रक्रिया तिथेच थांबून जाते. हा मुद्दा थोडा नीट समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारची 2 वेगवेगळी खाती आहेत असं समजा. हद्द कायम किंवा कोर्ट कमिशनसारख्या मोजणीसाठी पैसे एका खात्यात जातात, ज्याचा कोड आहे 0029092801. आणि पोट हिस्सा किंवा बिगर शेतीसारख्या मोजणीसाठी पैसे दुसऱ्या खात्यात जातात, ज्याचा कोड आहे 0029123601. त्यामुळे योग्य कोड निवडणं खूप गरजेचं आहे, नाहीतर काम अडकू शकतं. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्याच मनात येतो. समजा काही कारणाने मोजणी रद्द करायची झाली तर आपण भरलेले पैसे परत मिळतात का? तर याचं उत्तर आहे हो,
पैसे परत मिळू शकतात. 15 डिसेंबर 2020च्या शासन निर्णयानुसार यासाठी एकच अट आहे की भूकरमापक म्हणजे सर्वेअर आपल्या जागेवर प्रत्यक्ष येण्याआधीच आपल्याला अर्ज रद्द करावा लागेल. असं केल्यास फक्त 5% रक्कम कापली जाते आणि उरलेले पैसे आपल्याला परत मिळतात. आणि आता एका खूप मोठ्या आर्थिक फायद्याची गोष्ट, ती म्हणजे मुद्रांक शुल्कामध्ये मिळणारी जबरदस्त सवलत. हा शासन निर्णय खास करून शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. याचा सरळ अर्थ असा की जर कुटुंबातल्या शेतजमिनीची वाटणी करायची असेल तर त्या वाटपपत्रावर जे नोंदणी शुल्क लागतं ते आता पूर्णपणे माफ आहे. म्हणजे हजारो रुपयांची थेट बचत. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की ई-मोजणी 2.0 ही प्रणाली अर्ज करण्यापासून ते पैसे भरण्यापर्यंत सगळं कसं सोपं करते. हे फक्त एक सरकारी पोर्टल नाहीये, तर हे एका नव्या वास्तवाची सुरुवात आहे, आपल्या डिजिटल हक्काची सुरुवात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ऑनलाईन अर्ज केला की ऑफिसला जायची गरज शून्य. यामुळे काय साधलं? सरळ आहे. आपला वेळ वाचला, आपले पैसे वाचले आणि नको त्या त्रासातून आपली सुटका झाली. तर थोडक्यात सांगायचं तर ही प्रणाली संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणते, आपल्या अर्जावर आपल्यालाच नियंत्रण देते आणि योग्य माहिती पुरवते. लक्षात काय ठेवायचं? तर अर्ज ऑनलाईन करा, कॅन आणि MRN नंबरने तो ट्रॅक करा, कागदपत्र तयार ठेवा, पेमेंट करताना योग्य चलन हेड निवडा आणि हो, शेतजमिनीच्या वाटपपत्रावर मुद्रांक शुल्क माफीसारख्या मोठ्या फायद्यांचा लाभ घ्या. शेवटी एवढंच सांगेन की ई-मोजणी 2.0 हा डिजिटल महाराष्ट्रात आपल्याला मिळालेला एक महत्त्वाचा हक्क आहे. त्यामुळे ही प्रक्रिया नीट जाणून घ्या आणि आपला अमूल्य वेळ आणि पैसा वाचवा, कारण हा बदल आपल्या सर्वांसाठी आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.